नमस्कार मंडळी. कल्पना करा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्रात किंबहुना या भारतात झाला नसता तर काय झालं असतं. आपली संस्कृती जिचा आपल्याला एवढा अभिमान आहे ती संस्कृती राहिली असती का? आपण जे आज आहोत ते आपण असतो का? महाराजांचा उदय होण्यापूर्वी भारतातील राजकारण आणि सत्ता ज्यांच्या हाती एकवटली होती ते म्हणजे मोघलशाही, कुतुबशाही, निजामशाही आणि आदिलशाही. त्यामुळे इथे असलेले लहान सहान राज्ये आणि कित्येक सरदार शूरवीर असून देखील यांच्याच अधिपत्याखाली येत. बाल शिवाजी जिजाऊंच्या पोटात असताना त्यांचे वडील म्हणजे शहाजीराजे मोगलांविरुद्ध लढण्यासाठी परमुलखात गेले होते. त्यांचे व्याही जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांच्याजवळ जिजाबाईंना ठेवून आश्रयाचे चांगले स्थान शहाजीराजांनी निवडले होते आणि याच शिवनेरी किल्ल्यावर बाल शिवाजींचा जन्म शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी 1630 म्हणजे फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 या दिवशी सायंकाळी सूर्यास्तानंतर झाला. पुणे सुपे प्रांताची असलेली जहागिरी शहाजीराजांनी दादोजी कोंडदेव आणि जिजाऊ यांच्या खांद्यावरच टाकलेली होती. सुरुवातीच्या काळात दादोजी कोंडदेवांनी बाल शिवाजी आणि जिजाऊ यांची राहण्याची व्यवस्था खेडेबारे येथे केली होती आणि काही काळानंतर खेडेबारेहून मुक्काम हलवून तो पुण्याला आणायचे ठरले. बाल शिवाजींच्या राहण्यासाठी या ठिकाणी दादोजी कोंडदेवांनी या ठिकाणी एक मोठा वाडा बांधला आणि हा वाडा म्हणजेच प्रसिद्ध लाल महाल. जिजाऊंच्या इच्छेनुसार या वाड्याजवळच गणपतीचे मंदिर बांधून तयार केले आणि हेच ते प्रसिद्ध कसब्यातील गणपती मंदिर. पुण्यातील जुनी वस्ती ह्याच वाड्याभोवती पसरलेली होती. बाल शिवाजींची पहिली 6-7 वर्षे शिवनेरी, पेमगिरी, माहुली इत्यादी ठिकाणी गेली. बाल शिवाजीचे खेळ म्हणजे सवंगड्यांना गोळा करून लढाई खेळणे, मातीचे हत्ती, घोडे यांचे खेळ करणे, वाघासारखी गर्जना करून दायांना भिवविणे आणि अंगावरील दागिने काढून नोकरचाकरांना देऊन टाकणे. महाराजांची आई जिजाबाई ही शिंदखेडच्या लखोजी जाधवरावांची मुलगी. जाधवांचे हे घराणे म्हणजे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज. आपल्या या थोर घराण्याचा अभिमान जिजाऊंना नेहमी वाटत असे. जिजाऊ या स्वभावाने अत्यंत मानी, कर्तबगार आणि दोन्हीकडील घराण्यांचा अभिमान बाळगणाऱ्या स्त्री होत्या. लखोजी जाधवासारख्या पराक्रमी सरदाराची कन्या शहाजीसारख्या कर्तबगार आणि महाप्रतापी सरदाराची पत्नी असल्यामुळे वीर कन्या आणि वीर पत्नी ही दोन्ही पदे त्या भूषवित होत्या. बाल शिवाजीच्या मनावर दोन्ही घराण्यांच्या पराक्रमाचा वारसा बिंबवून जिजाऊने त्याला महापराक्रमी व अत्यंत कर्तबगार बनविले. रामायण, महाभारत यातील गोष्टी सांगून आपल्या संस्कृतीचा ठसा बाल शिवाजीच्या मनावर त्यांनी उमटवून ठेवला. अक्षरशः त्या शिवाजी राजांच्या सर्वस्व होत्या. जसे की आई, वडील, भाऊ, बहीण, शिक्षक, मार्गदर्शक इत्यादी सर्व नाती जिजाऊंनाच वठवावी लागली. राज्यकारभारात देखील जिजाऊंचे चोख लक्ष असे. अशा तऱ्हेने बाल शिवाजींना प्रजाहित दक्षता, प्रशासन आणि न्यायव्यवस्थेचे धडे अगदी लहानपणापासूनच बघायला आणि शिकायला मिळाले. बाल शिवाजीच्या मनामध्ये महत्वाकांक्षा निर्माण करण्यात व या महत्वाकांक्षेची पूर्तता मुलगा करीत असताना
त्याला प्रोत्साहन देण्यात जिजाऊंचा फार मोठा वाटा आहे. आपल्या पराक्रमी पित्याची झालेली दुर्दैवी वाताहत आणि कर्तबगार व पराक्रमी नवऱ्याची मुसलमान बादशाहीत झालेली कुचंबणा व अपमान तिने डोळ्यांनी पाहिला होता. पराक्रमी व कर्तबगार माणसे या बादशहात मुसलमान असल्या व्यतिरिक्त कधीही मानाचे स्थान मिळवू शकणार नाहीत. हा 2 पिढ्यांचा अनुभव लक्षात घेऊन तिने शिवाजींच्या मनात स्वातंत्र्याचे बीज निर्माण केले. या मायलेकरांच्या प्रेमाला इतिहासात क्वचितच दुसरे उदाहरण मिळेल. वयाच्या अगदी 15व्या वर्षीच तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण शिवाजी राजांनी बांधले. त्या पाठोपाठच मुरुंबदेव हा किल्ला देखील घेतला. मुरुंबदेव म्हणजेच दुसरे तिसरे काही नसून राजगड. महाराजांनी याचे नामांतर राजगड असे केले आणि हीच स्वराज्याची राजधानी देखील झाली. त्याबरोबरच राजांनी आपल्या चातुर्याने आणि हुशारीने पुरंदर किल्ला देखील स्वराज्यात आणला.